हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली आज तुम्हाला 32 साइजचे वन टक्स कॉलर नेक ब्लाउज दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। डबल फोल्ड घडी करायची आहे अस्तरची, आधी अस्तर कट करायची आपल्याला। उंची ही ब्लाउजची 13 इंच आहे, त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा टाकायची। मार्क करून घ्यायचे अस्तरवर। रुंदी ही वन टक्स असल्यामुळे 11 इंच असणार आहे। 32 साइजचे ब्लाउज असल्यामुळे शोल्डर पूर्ण घ्यायचे। 7 इंच शोल्डर आहे 32 साइजच्या ब्लाउजचे। आर्महोल हे 6.5 इंच आहे। मार्क करून घ्यायचे आणि रेषा ड्रॉ करून घ्यायच्या। खालच्या दिशेला देखील उंचीनुसार सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची। फ्रंट आणि बॅक पार्ट आपण एकत्र कट करणार आहोत। बॅक पार्टचे जे आर्महोल गोलाई आहे ती 1.5 इंचाची असणार आहे मागच्या साईडची, आणि पुढच्या साईडला परत 1/2 इंचांनी अशा पद्धतीने आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि 1 इंचांवर परत आर्महोलसाठी पुढच्या दिशेला आर्महोल हा आत जाणार आहे, त्यासाठी 1 इंचांनी गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे आर्महोलला। दोघेही पार्ट आपल्याला कट करायचे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आधी मागच्या साईडचा आर्महोल कट करायचा आहे। असे आपले दोघेही पार्ट आपले तयार करून झाले। त्यानंतर पुढच्या साईडचा आर्महोल कट करून घ्यायचा आहे गोलाकार आकार दिलेल्या भागांपासून। असे हे दोघेही पार्ट आपले तयार करून झालेले आहे। त्यानंतर अशा पद्धतीने शोल्डर डाऊन करायचे। कॉलर नेक असल्यामुळे आर्महोलच्या दिशेला डाऊन होणार आहे। त्यानंतर 2.5 इंचांवर पुढच्या नेकला अशा पद्धतीने नेक रुंदी घ्यायची आहे पुढची। त्यानंतर पुढचा नेक हा 6.5 इंचांवर असणार आहे, म्हणजेच हाईट असणार आहे पुढच्या नेकची। अशा पद्धतीने बॉक्स तयार करायचा आहे आणि गोलाकार आकार द्यायचा आहे पुढच्या नेकचा। पुढचा नेक हा कट करून घ्यायचा आहे आकार दिलेल्या भागापासून। एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे। त्यानंतर पुढच्या भागाचा टक्स काढायचा आहे आपल्याला। अशा पद्धतीने शोल्डरचं सेंटर काढायचं आहे आणि 4.5 इंचांवर हाईट घ्यायची टक्सची अशा पद्धतीने। आणि दोघही साईडला 1-1 इंच टक्सला अंतर घ्यायचे, म्हणजेच पुढचा टक्स हा मोठा असणार आहे। 1 टक्स असल्यामुळे कटोरीचा शेप येईल अशा पद्धतीने हा टक्स असतो। खूप सुंदर अशी फिनिशिंग या टक्सची येत असते पुढच्या दिशेला। त्यानंतर मागच्या पार्टचा देखील नेक आखून घ्यायचा आहे। तर 1.5 इंचांनी हाईट असणार आहे नेकची आणि रुंदी 2.5 इंचाचीच असणार आहे। गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे। कॉलर नेक असल्यामुळे 1.5 इंचाची हाईट घ्यायची। त्याला देखील कट करून घ्यायचे। कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज लगेच त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचतील। त्यानंतर आपल्याला स्लीव्ज कट करायची, त्यासाठी अस्तर डबल फोल्ड करायचे। 9.5 इंचाची उंची असलेली स्लीव्ज आहे आणि रुंदी ही 9 इंचाची असणार आहे 32 साइजचे ब्लाउज असल्यामुळे। 10.5 इंचाची हाईट घ्यायची। 9.5 इंचाची स्लीव्ज आहे, त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा टाकायचे। तर मार्क करून घ्यायचे। त्यानंतर 2.5 इंचांवर स्लीव्जचा आर्महोल घ्यायचा आहे आणि नेहमीप्रमाणे स्लीव्जला आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आकार दिला तर स्लीव्ज अगदी सुंदर बसते। फिनिशिंग देखील खूप छान अशी येते। एक्स्ट्रा असलेला भाग कट करून घ्यायचा आहे। स्लीव्जचा पुढचा जो भाग आहे तो 1/2 इंचांनी डाऊन होतो, तो देखील कट करायचा आहे, म्हणजेच त्याला आपण मच्छी शेप किंवा फिश कट देखील म्हणू शकतो। त्यानंतर एक पार्ट आपल्याला ब्लाउज पीसवर कट करायचा आहे। अशा पद्धतीने बॅक पार्ट आधी ठेवून घ्यायचा आहे।
पिन अटॅच करायची, म्हणजेच खालचा कापड सरकत नाही. मागचा भाग कट करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. एक एक पार्ट आपल्याला ब्लाउज पीसवर कट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला टक्स मार्किंग करायची मागच्या पार्टला. तर 4 इंचांची टक्स हाईट असणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. नेहमीप्रमाणे टक्सला जशी रुंदी घेतो त्याप्रमाणे ती रुंदी घेऊन घ्यायची मागच्या पार्टची. शोल्डरच्या सेंटरला टक्स असणार आहे. त्यानंतर आपल्याला कॉलरसाठी काठ घ्यायचा आहे. काठाचा कॉलर खूप छान असा दिसतो आणि ब्लाउजला वेगळा लुक हा येत असतो. तर सेपरेट असा कॉलरचा कटिंगचा हा व्हिडिओ या ठिकाणी दाखवणार आहे कट करताना. त्यानंतर आपल्याला स्लीव्ज कट करायची, म्हणजेच 1 बाय 1 आपल्याला एक एक पार्ट ब्लाउज पीसवर कट करून घ्यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर स्लीव्ज देखील आपली कट करून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करायचा आहे. तर तो देखील अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. त्याला देखील पिन अटॅच करायची आहे आणि ब्लाउज पीस आणि अस्तर कट करून घ्यायचे. तर हा देखील पार्ट आपला कट करून झाला आहे. त्यानंतर आपल्याला कॉलर कटिंग दाखवायची. तर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण कॉलर कट करून घेऊ शकतो. 7 इंचाची रुंदी असलेली ही कॉलर असणार आहे, म्हणजे पूर्ण रुंदी ही 14 इंच असणार आहे कॉलरची. तर डबल फोल्ड करायचे आणि 7 इंचांवर मार्किंग करायची. त्यानंतर ओपन असलेल्या भागाकडे 1.5 इंचांनी वरच्या दिशेने मार्क करायचे. त्यानंतर अशा पद्धतीने टेप ठेवून सरळ लाईन ड्रॉ करायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे, म्हणजे बंद बाजूला अशा पद्धतीने लाईन येणार आहे. त्यानंतर 1.25 इंचांनी मार्क करत यायची, म्हणजेच कॉलरची हाईट ही असणार आहे. अशा पद्धतीने 1.25 इंचांवर मार्क करत यायची. तर ती देखील लाईन आपल्याला सरळ मार्क करून घ्यायची, म्हणजेच मार्किंग केलेला भाग पूर्ण सरळ मार्क करायचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीने कॉलरला आकार द्यायचा आहे, गोलाकार ओपन असलेल्या भागाकडे. त्यानंतर कॉलर कट करून घ्यायची. अगदी सोप्या पद्धतीने ही कॉलर कटिंग होते आणि ब्लाउजला देखील खूप छान अशी बसत असते. त्यानंतर कॉलरसाठी जो काठ काढलेला आहे त्या काठावर कॉलरचा जो चमकणारा भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि प्रेसने चिपकवून घ्यायचा आहे, इस्त्री करून घ्यायची. आणि अस्तर देखील खालच्या दिशेने ठेवायचा आहे त्या मापाचा. प्रेस करून घेतलेली आहे. आता एक एक पार्ट आपल्याला शिवायला घ्यायचा आहे. पुढचा जो पार्ट आहे तो आधी आपल्याला शिवून घ्यायचा आहे. पुढच्या भागाचा पार्ट आपल्याला सेपरेट करायचा आहे हुक आणि लूप साठी. अस्तर देखील आपल्याला सेपरेट करायचे. त्या पद्धतीने पीसवर अस्तर आणि फॅब्रिक ठेवून घ्यायचे आणि पुढचा नेक आहे तो अंडरग्राउंड येणार आहे कॉलर असल्यामुळे. पुढच्या नेकला शिलाई टाकायची, कट्स द्यायचे, परत उलटवायचे आणि अस्तरच्या दिशेने पॅक शिलाई येऊ द्यायची. त्यानंतर वरच्या दिशेला देखील एक शिलाई नेकला येऊ द्यायची. परत सेम प्रोसेस करायची. नेकला शिलाई टाकून घ्यायची. अंडरग्राउंड ही शिलाई येणार आहे. कट्स द्यायचे, परत पलटवायचे आणि अस्तरच्या दिशेने शिलाई येऊ द्यायची.
परत वरच्या दिशेने नेकला शिलाई येऊ द्यायची. म्हणजे दोघंही पार्टला आपल्याला सेम प्रोसेस करायची. असा हा नेक तयार करून झालेला आहे पुढच्या भागाचा. त्यानंतर आपल्याला हुक पट्टी लावायची. अशा पद्धतीने 2 इंचांची पट्टी घ्यायची, 2 किंवा 2.5 इंचांची. तिला अशा पद्धतीने अस्तरच्या दिशेने ठेवायची आणि शिलाई टाकायची. परत एक शिलाई येऊ द्यायची. अस्तर आणि फॅब्रिक पॅक होते. त्यानंतर तिला फोल्ड करायचे पट्टीला वरच्या दिशेने आणि मधल्या सेंटरला शिलाई येऊ द्यायची. म्हणजेच हुक लावण्यासाठी 1/2 इंचांनी जागा ही राहत असते. त्यानंतर टक्स केलेल्या भागाला आपल्याला मार्किंग केलेल्या भागावर आपल्याला शिलाई टाकायची. 4.5 इंचांचा हाईट असलेला हा टक्स असणार आहे. पुढच्या भागाचा पार्ट असल्यामुळे टक्स हा अशा पद्धतीने घ्यावा लागतो. 1 टक्स ब्लाउज असल्यामुळे अशी फिनिशिंग ही कटोरी सारखी येत असते. त्यानंतर आपल्याला 2 इंचांनी अस्तरची पट्टी घ्यायची, डबल फोल्ड, आणि हुक साठी ही पट्टी लावून घ्यायची. वरच्या दिशेने ही पट्टी ठेवायची, टेच करत यायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. परत तिला अस्तरच्या दिशेने शिलाई टाकायची. एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे, फोल्ड करायचे वरच्या दिशेने आणि परत तिला पट्टीला फोल्ड करायचे. अस्तरच्या दिशेने शिलाई टाकत यायचे. म्हणजेच ही हुक पट्टी आपली ही तयार करून झालेली आहे. दोघही पार्टच्या हुक पट्ट्या आपल्या हुक आणि लूप पट्टी तयार करून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला टक्स टाकायचा आहे. कट्स दिलेल्या भागापासून आपल्याला टक्स हा टाकायचा आहे. 4.5 इंचांवर हा टक्स येणार आहे. डबल शिलाई ही टक्सला येऊ द्यायची. म्हणजे कुठल्याही पार्टला आपल्याला ब्लाउजला डबल शिलाई ही येऊ द्यायची असते. तर दोघही पुढच्या भागाचे पार्ट आपले हे तयार करून झालेली आहे. फिनिशिंग देखील तुम्ही पाहू शकता कशी आलेली. त्यानंतर आपल्याला मागचा पार्ट घ्यायचा आहे. मागच्या पार्टवर अस्तर अशा पद्धतीने ठेवायचे. गळ्याला शिलाई टाकून घ्यायची. त्यानंतर आपल्याला शोल्डरला देखील शिलाई टाकायची. म्हणजे अस्तर आणि फॅब्रिक इकडे तिकडे होत नाही. अशा पद्धतीने शिलाई टाकली तर. त्यानंतर आपल्याला पुढच्या भागाचे दोघेही पार्ट मागच्या भागाच्या शोल्डरवर ठेवायचे अशा पद्धतीने. म्हणजेच आपल्याला शोल्डर जॉईन करायचे. अशा पद्धतीने शोल्डर ठेवून डबल शिलाई येऊ द्यायची दोघेही पार्टला. दोघेही पार्टला आपल्याला डबल शिलाई ही येऊ द्यायची. शोल्डर फिटिंग ही आपली झालेली. त्यानंतर आपल्याला जिथून कॉलर जॉईन करायचंय त्या ठिकाणी मार्किंग करायची. दोघही साईडला पुढच्या दिशेला देखील दोघही साईडला मार्किंग करून घ्यायची आणि टेपने अशा पद्धतीने माप काढून घ्यायची. तर तुम्ही पाहू शकता 14 इंचांवर आपले परफेक्ट माप आलेली आणि कॉलर देखील आपली परफेक्ट अशी काढून झालेली. तर असा पुढचा आणि मागचा पार्ट आपला जॉईन करून झालाय. त्यानंतर कॉलर घ्यायची. एक्स्ट्रा असलेला भाग वरच्या दिशेचा कट करून घ्यायचा आहे कॉलरचा आणि अस्तरवर ठेवून घ्यायची. त्यानंतर कॅनव्हासच्या दिशेने शिलाई टाकत यायची. अस्तर आणि फॅब्रिक आपले हे जॉईंट होणार आहे. एक्स्ट्रा असलेला भाग काढून घ्यायचा आहे आणि 1/2 इंचांनी जागा राहील अशा पद्धतीने कॉलरचा भाग राहू द्यायचा आहे. त्यानंतर कॅनव्हास आणि फॅब्रिक आधी टिच करून घ्यायची.
अस्तरवर ठेवून घ्यायचं आहे. वरच्या दिशेने आधी शिलाई टाकायची, म्हणजे अस्तर आणि फॅब्रिक हे वरच्या दिशेने पॅक होते. एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे. कट्स देऊन घ्यायचे, म्हणजे उलटवताना प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर तिला अस्तरच्या दिशेने शिलाई टाकायची कॉलरला. कॉलर ब्लाउजचे भरपूर व्हिडिओ आहेत, ते देखील तुम्ही पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकाराने कॉलर ब्लाउज स्टिचिंग केलेले दाखवलेले. त्यानंतर वरच्या दिशेने देखील शिलाई टाकायची. परत कॉर्नरला देखील पॅक करून घ्यायची. फक्त कॉलर जॉईंट करायचा भागच आपला ओपन राहील अशा पद्धतीने कॉलर पॅक करून घ्यायची. कॉलरचे दोघही कोणे गोलाकार भाग पॅक करून घ्यायचे आणि उलटवून घ्यायची कॉलर. त्यानंतर कॉलरचे सेंटर काढायचे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि कट्स देऊन घ्यायचं आहे कॉलरच्या सेंटरला. ब्लाउजचा देखील सेंटर काढायचा आहे मागच्या पार्टचा, आणि कॉलर आणि मागच्या पार्टचा सेंटर अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आणि सेंटर पासून आपल्याला कॉलर एका साईडने लावत यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. कधीही कॉलर ही सेंटर पासूनच जॉईंट करत यायची. तर अशा पद्धतीने एक साईड आपली ही जॉईंट करून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला देखील सेंटर पासून कॉलर लावत यायची. अगदी परफेक्ट अशी ही कॉलर लावून होते सेंटर पासून कॉलर जॉईन केली तर. अशा पद्धतीने आपली कॉलर ही फॅब्रिकला जॉईन करून झालेली आहे. अस्तर आपले जॉईन करायचे राहिलेले. अशा पद्धतीने शोल्डरच्या ठिकाणी कट्स द्यायचे दोघही साईडला. एक्स्ट्रा असलेला भाग कट करून द्यायचा आहे. त्यानंतर अस्तरला देखील अशा पद्धतीने आतमध्ये थोडे अस्तर फोल्ड करायचे एक्स्ट्रा असलेले आणि शिलाई टाकत यायची, म्हणजे कॉलर आपली ही जॉईंट होणार आहे. अगदी कॉलरची फिनिशिंग खूप छान अशी दिसते अशा पद्धतीने कॉलर जॉईन केली तर. परफेक्ट मेजरमेंट सह हा व्हिडिओ आहे आणि कस्टमरच्याच ब्लाउजवर मी डायरेक्टली ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग दाखवत असते. तर तुम्ही अशा पद्धतीने ब्लाउज कटिंग स्टिचिंग केला तर अगदी परफेक्ट असा हा ब्लाउज तुमचा येणार आहे. तर अशी ही आपली कॉलर पॅक करून झालेली आहे आणि सुंदर असा जो काठ यूज करून आपण कॉलर घेतलेला आहे तो खूप छान असा दिसतो आणि आपल्या साडीचा लुक देखील खूप छान असा येत असतो. त्यानंतर आपल्याला स्लीव्ज पॅक करायची. त्यासाठी आधी आर्मोलला शिलाई टाकून घ्यायची, म्हणजेच अस्तर आणि फॅब्रिक आपले इकडे तिकडे होत नाही आणि ब्लाउजची फिनिशिंग देखील खूप छान अशी येते अशा पद्धतीने शिलाई टाकत आलो तर. एक्स्ट्रा असलेला भाग अस्तरचा कट करून घ्यायचा आहे. दोघही साईडला सेम प्रोसेस करायची आहे. आर्मोलच्या दिशेने शिलाई टाकून घ्यायची. तर भरपूर असे ब्लाउज कटिंग स्टिचिंग ब्लाउज डिझाईनचे व्हिडिओ आहेत, ते देखील तुम्ही वॉच करा. अगदी साध्या सोप्या भाषेत
ब्लाउज कटिंग अँड स्टिचिंग दाखवलेली ते देखील तुम्ही पाहू शकता. प्रत्येक साईडचे आपले ब्लाउज कटिंग स्टिचिंग दाखवलेली. त्यानंतर स्लीव्ज घ्यायचे. स्लीव्ज देखील आपल्याला अस्तर आणि फॅब्रिक ठेवून घ्यायचे आणि अशा पद्धतीने अस्तरच्या दिशेने काठावर शिलाई टाकायची. त्यानंतर परत अस्तरच्या दिशेने शिलाई येऊ द्यायची. बॅक शिलाई. परत तिला फोल्ड करायचे आणि वरच्या दिशेने काठावर शिलाई येऊ द्यायची. तर स्लीव्हची देखील फिनिशिंग खूप छान अशी येते अशा पद्धतीने शिलाई टाकली तर आणि स्लीव्ज पॅक केली तर. त्यानंतर बाहीचे सेंटर म्हणजे स्लीव्हचे सेंटर आणि शोल्डरचे सेंटर घ्यायचे आणि सेंटर पासून बाही ही लावत यायची. जो बाहीचा सेंटर असतो तो परफेक्ट असा शोल्डरच्या सेंटरला येत असतो. अशा पद्धतीने बाही ही जॉईन केली तर. त्यानंतर दुसऱ्या दिशेने देखील सेम प्रोसेसने शोल्डरच्या दिशेने शिलाई टाकत दुसरा भाग स्लीव्हचा पॅक करायचा आहे. अशा पद्धतीने आपली ही स्लीव्ज जॉईन करून झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता फिनिशिंग. तर दुसरी स्लीव्ज देखील आपल्याला त्याच पद्धतीने पॅक करायची. त्यानंतर आपल्याला खालच्या दिशेला पट्ट्या जॉईन करायच्या आहे दोघही साईडला. तर मागच्या भागाला आपल्याला टक्स टाकायचे आधी. तर ते टक्स शोल्डरच्या सेंटरला हा टक्स घ्यायचा आहे आणि 4 इंचांवर हा टक्स येणार आहे मागच्या पार्टचा. दुसऱ्या साईडला देखील शोल्डरचं सेंटर काढायचे. नाहीतर तुम्ही 3.5 इंचांवर मार्क करून दोघही साईडला टक्स टाकून घेऊ शकता. नेहमीप्रमाणे आपल्याला मागच्या साईडचा टक्स हा घ्यायचा असतो. तर अशा पद्धतीने टक्स टाकून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला कंबरपट्टी जॉईन करायची. कंबरपट्टी काठाच्या दिशेने 1/2 इंचाची जागा सोडून शिलाई टाकत यायची. परत तिला फोल्ड करायची आणि अस्तरच्या दिशेने शिलाई टाकत यायची. म्हणजे कंबरपट्टी ही पॅक होत असते. कंबरपट्टी लावल्याने ब्लाउजची फिनिशिंग खूप छान अशी दिसते आणि तिला हात शिलाई करायची. त्यानंतर पुढच्या दिशेला आपल्याला कंबरपट्टी जॉईन करायची. म्हणून स्लीव्हच्या भागापासून तर खालच्या दिशेच्या कमरेपर्यंत अंतर काढून घ्यायचे आणि पुढच्या दिशेला देखील अशा पद्धतीने कंबरपट्टी ही ठेवून घ्यायची आणि ती लावत यायची. परत तिला फोल्ड करायची आणि हुक आणि लूपची पट्टी ही इकडे तिकडे होणार नाही त्यासाठी देखील दोघही साईडचे हुक आणि लूप पट्टी ही मार्किंग करून घ्यायची आणि त्या ठिकाणाहून आपल्याला कंबरपट्टी ही लावायची. म्हणजे दोघही पट्ट्या आपल्या खालती वरती होणार नाही हे पाहूनच आपल्याला पट्टी ही जॉईन करायची असते. तर अशा पद्धतीने कंबरपट्टी ही जॉईन करून झालेली आहे. त्या ठिकाणी हात शिलाई नाही आली तरी चालेल, डायरेक्टली पॅक केली तरी चालेल. पुढच्या दिशेला जर समजा तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकता. तर मार्किंग केलेल्या भागापासून अशा पद्धतीने दोघही हुक आणि लूपच्या पट्ट्या इकडे तिकडे होणार नाही ते आधी पाहून घ्यायचे आणि त्या ठिकाणाहून पट्टी ही जॉईन करायची. तर परत फोल्ड करायचे आणि अस्तरच्या दिशेने शिलाई येऊ द्यायची. परत तिला फोल्ड करायचे. एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे. फोल्ड करायचे आणि पट्टी ही पॅक करून घ्यायची शिलाईने. तुम्ही हात शिलाई केली तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या पट्ट्या पॅक करून झालेल्या आहे. आता फक्त आपली मेन फिनिशिंग
फिटिंग राहिलेली, त्यासाठी आधी वरच्या दिशेने स्लीव्ज पासून शिलाई टाकत यायची. अंडरग्राऊंड फोल्डिंग असलेली ही आपली फिटिंग असणार आहे ब्लाऊजची. तर अशा पद्धतीने आधी कमरेपर्यंत शिलाई टाकून घ्यायची आणि एक्स्ट्रा असलेला भाग कट करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कंबर आणि स्लीव्हच्या दंड पर्यंतचे अंतर आपले सारखे आलेले. तर अशा पद्धतीने ही ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग केले तर खूप छान अशी फिनिशिंग ब्लाऊजला येत असते. दोघही साईडला सेम वरच्या दिशेने आधी शिलाई टाकायची आहे. अंडरग्राऊंड फोल्डिंगची फिटिंग ही ब्लाऊजला येणार आहे. त्यानंतर ब्लाऊज हे उलटवून घ्यायचे. मेन फिटिंग आपल्याला करायची आतल्या दिशेने. तर काटावर आधी शिलाई येऊ द्यायची. कमरेपासून तर स्लीव्ज पर्यंत आपल्याला शिलाई ही येऊ द्यायची. परत एक शिलाई आपल्याला येऊ द्यायची. त्यानंतर दुसऱ्या साईडला देखील सेम प्रोसेसने काटावर शिलाई येऊ द्यायची. परत डबल शिलाई येऊ द्यायची. त्यानंतर आपल्याला कंबर फिटिंग काढून घ्यायची. आपल्या जवळच्या असलेल्या बॉडी मेजरमेंट नुसार कंबर फिटिंग ही काढून घ्यायची. तर 29 कंबर फिटिंग आहे. तर अशा पद्धतीने 1 इंचाचा मार्किंग करून घ्यायचा आहे कंबर फिटिंगला. त्यानंतर ब्लाऊज असेल तर ब्लाऊजच्या नुसार आपल्याला आर्महोलला देखील मार्किंग करून घ्यायची आणि बाईला देखील मार्किंग करायची. अशा पद्धतीने आपली ही फिटिंग येणार आहे. तिच्या साईडला देखील 2-2 शिलाई आपल्याला येऊ द्यायची आहे. मेजरमेंट सह तुम्हाला दाखवते. 4.25 इंचांवर आपल्याला मार्क करायचे स्लीव्हच्या दंडघेराला आणि 8.5 इंचांचं हुकला आपल्याला चेस्ट फिटिंग असणार आहे. हुकच्या साईडचे आणि लूपच्या साईडचे आपले 9 इंचांवर छातीची फिटिंग असणार आहे. 32 साईजचे ब्लाऊज असल्यामुळे आणि 1 इंचांवर म्हणजे 29 साईजचे कंबर फिटिंग असणार आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे. आणि शिलाई टाकत यायची मार्क केलेल्या जागेवर. एक्स्ट्रा शिलाई या फिटिंगच्या बाजूला येऊ द्यायची आहे. कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल बटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज त्वरित पाहता येतील. आणि बरेच असे ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता. तर असे हे ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग दाखवलेली. तर आपली जी शेवटची फिनिशिंग आहे ती म्हणजे हुक स्टिचिंग. तर अशा पद्धतीने हुक पट्टी घ्यायची आणि तिचे सेंटर काढायचे. सेंटरला मार्क करायचे आधी आणि अशा पद्धतीने आजूबाजूचे 5ही लूप अशा पद्धतीने टिच करत यायचे. म्हणजेच व्ही आकाराचे हे लूप्स असणार आहे हुक लावण्यासाठी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर मार्किंग केलेल्या जागेवर व्ही आकाराचे 5ही लूप्स आपल्याला शिलाईने टिच करत यायचे. तर अगदी सेपरेट असा व्हिडिओ देखील आहे लूप पट्टी तयार करायचा, तो देखील तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपले
लुक्स देखील तयार करून झालेली. पूर्ण ब्लाउज स्टिचिंग करून दाखवलेला आहे तुम्हाला, तर तुम्ही पाहू शकता फिनिशिंग ब्लाउजची. कसा वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय, टेक केअर. तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउज कटिंग स्टिचिंग करू शकता. थँक यू वॉचिंग व्हिडिओ.